सो मामा आता बेळगावची तुम्ही मला बेळगाव स्टाईल मध्ये बोलून दाखवा ना 2-4 वाक्यात ते. अरे बेळगाव, अरे तुम्ही काय मस्त बोलता. आता बेळगाव जाऊन यांनी एवढं केलं, आता याच्यावर बेळगावर मी काय बोलू आता. नाही करा, मला भीती वाटायला लागली. अरे नाही नाही बरोबर आहे, त्याच्यात काय त्यात काय. काय मूळचा मी बेळगावचा. बरं ही भाषा जी आहे ती एक सूर वरती बोलली जाते. आम्ही आपण असं म्हणू काय रे असं साधारण आपल्या ह्याच्यात म्हणू काय रे. कोल्हापूरमध्ये रेकून म्हणतील काय रे असं म्हणतील, पण तिकडे काय रे असं म्हणजे वरच्या टिपीत असतं. म्हणजे ती भाषा अशी आहे की लाफा मारली असेल वाटेल, बोलताना लाफा मारतात का काय असं वाटेल, पण एक जो गोडवा आहे ना तो भाषेचा तो अतिशय सुंदर आहे. माझा एक मित्र आहे अविनाश खर्शीकर म्हणून, तर त्याला ती भाषा आवडली. तेव्हा आता आम्ही जर कधी फोन केला एकमेकांना तर त्याच भाषेत बोलतो. कसं तो म्हणजे मला फोन कर, पहिला मला त्याचा प्रश्न असतो काय रे ते सराफांचा अशोक काय करताय आणि घरात बसून असं तो मला विचारतो. तो म्हणतो काय करणार रे घरात बसून, बसलाय बघ भिंतीला लावून पाय. ही एक आणखी परत मजा येते ह्याच्यामधली की जे मुद्द्याचं आहे ते नंतर बोलतात. त्यामुळे काय होतं लोकांचा गैरसमज होतो बरं की ह्याने बोलतात अश्लील बोलतात की काय, पण एक वेगळीच मजा येते याला. आणि मग त्यातला गोडवाही सुंदर हे. आता तुम्हाला म्हणतो बेळगावचं हे काय रे ते बेळगावचं आणि काय बरं कसं काढलं रे ते मध्येच आणि बेळगावचं तू काय निवडणूक आलंय काय रे जवळ बेळगाव बद्दल बोलायला. काय ते बेळगाव एक पब्लिसिटी स्टंट आहे बघ रे. ते आपल्या याच्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये कसे काय नटी आणि नटी गिट्टी त्यांच्याकडे बी नाहीये, नटी बिट्टी आपल्याकडे त्यांच्याकडे गी आहे. काय नटी गिटीचं लफडं असतं बातमी बनवतात बघ त्याचं कसं चाललंय की रे म्हणजे निवडणूक आली की बेळगाव बद्दल बोलत सुटायचं बघ आणि काय तर अशाच काही आहे. बाबा आजचे जे चित्रपट तुम्ही बघताय तर ते बघून विशेष करून एखादी हिरोईन बघून असं वाटतं का अरे आपण जरा लवकर जन्माला आलो, आपण ह्या चित्रपटामध्ये ही भूमिका याच्यावर करायला हवी होती किंवा असं काय वाटतं. त्यासाठी ह्या चित्रपटात याची ही भूमिका करायला पाहिजे होती, कशाला विचार करायचा. मग ही हिरोईन असायला पाहिजे होती, हे खूप झालं ना. काय असं हे वाटतं ही हिरोईन असली तर बरं झालं असतं असं काय वाटतं. सगळ्याच हिरोईन माझ्यावर चांगली कामं केली आणि सगळ्याच हिरोईन बरोबर मी पण चांगली कामं केलेली आहेत. ते काय तो प्रॉब्लेम येत नाही, फक्त प्रॉब्लेम येतो कथेचा. पण जसा मराठी चित्रपट कात टाकतोय म्हणतात त्याचप्रमाणे काय थोडासा बोल्ड पण व्हायला लागलाय. तर आता जोगवा वगैरे असे चित्रपट बघून ज्याच्यामध्ये किसिंग सीन वगैरे आहे असे बघून तुम्हाला वाटतं का की अर लवकर आलो, अरे गेले ते दिवस एवढंच वाटतं. पण ते काय त्याच्यामध्ये मोठं काही यश असेल असं मला वाटत नाहीये. नाही प्रश्नच नाही मामा, पण उगाच चिकित्सक विचारला असं नाही तर आजच्या पिढीमधला एखादा तुमचा आवडता अभिनेता तुम्ही सांगा. नाही मी तुला एक असं सांगू शकतो, म्हणजे बरेच आहेत ना ज्याला टायमिंग म्हणजे काय हे कळलेलं आहे ना. तो 1-2 नावं घ्या, त्यांना पण बरं वाटेल. कोणाला? ज्यांची नावं घ्याल त्यांची. अच्छा त्यांना बरं वाटतं. बरेच आहेत तसे. मी टायमिंगच्या बाबतीत मी म्हणू शकेन भरतचं चांगलं आहे, भरत जाधवचं चांगलं असू शकतं आहे. बरं मकरंद पण आहे चांगले. हे ह्याला टायमिंग हे बेसिकली असल्याशी तुम्ही सक्सेसफुल होऊच शकत नाही. बरोबर असं माझं मत. मग साहेब तुम्ही आता जसं यांना विचारलं की यांनी एक नाव घेतलं भरत जाधव, चांगले अभिनेते आवडते आहेत त्यांचे नवीन पिढीमधले, तसं नवीन पिढीमधले नेते अर्थात समीर आणि पंकज सोडून बाहेरचे तरुण नेते तुम्हाला 1-2 नावं घ्या ना. मला त्यांच्यासारखं माझं सुद्धा आहे की मला काय एकच नेत्याचं काही नाव सांगता येणार नाही. आणि मला जे नेते आवडतात ते माझ्या दृष्टीने अजूनही निश्चितपणे तरुणच आहेत. त्यांचंच नाव घ्या मग. आहेत ना, शरद पवार साहेब आहेत, बाळासाहेब ठाकरे आहेत. माझ्या दृष्टीने तरी ते तरुणच आहे. मी त्यांना कधीच, कारण मी त्यांचं काम पाहिलेलं आहे आणि त्यामुळे मी असं म्हणणार नाही. शेवटी तरुण वयाचा प्रश्न नसतो राजकारणामध्ये, कारण अभिनयामध्ये दिसण्याचा वगैरे प्रश्न असू शकेल, पण राजकारणामध्ये तुम्ही काय विचार मांडता आहात आणि कसे मांडतात त्याला महत्व आहे. त्यामुळे ज्याचे विचार नवीन आहेत तो नेता तरुण. पण मग जी मेजर नावं आहेत ती तुम्ही घेतच नाहीये का? म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, आता अजितदादा पवार आता आहेत ना, ते सगळे या दोघांच्या नंतर ते सगळे आहेत. मामा एक
मी सरप्राईज आहे तुमच्यासाठी. मी 4 लाईन वाचून दाखवतो, 4 ओळी वाचतो. द रेस ऑफ ह्युमन, द रेस ऑफ ह्युमन वी नो सो वेल, द रेस ऑफ ह्युमन वी नो सो वेल, a story each one has to tell. अशा 4 ओळी कवितेच्या सुरुवातीच्या. ही कविता तुम्हाला ऐकल्यासारखी वाटते का कुठे? बरं, कशी वाटते? थॉट डेफिनेटली चांगला आहे. कोणाचा आहे माहितीये का? निश्चितपणे कळलंय मला. कारण हा थॉट मी कित्येक वर्ष आज मी जपून आहे. हो ना. मग साहेबांना सांगा ना कोणाचा थॉट आहे, तुम्हीच सांगा. साहेब, माझ्या मुलाचा आहे तो. हो, माझ्या मुलानं म्हणजे इतक्या सुंदर कविता केलेल्या. वयाच्या 6व्या वर्षापासून तो कविता करतो. आणि त्या सुद्धा करतो इंग्लिशमध्ये करतो. विचार करण्याची पद्धत त्याची इंग्लिशमध्ये नाही. इंग्लिश म्हणजे मराठी त्याला येतो चांगलं, मराठीबद्दल वादच नाही त्याच्या, पण इंग्लिशमध्ये कविता करतो तो. कमाल आहे. आम्हाला मराठीमध्ये नाही जमत. त्याने इंग्लिश फार आणि फार म्हणजे एक निश्चित एक थॉट काहीतरी देऊन जातो तो. म्हणजे ते 6व्या वर्षापासून तो कविता करत करत 18व्या वर्षापर्यंत त्यांनी शेवटची कविता केलेली. तुमचे चित्रपट बघतो का तो? बघतो चित्रपट. मराठी सिनेमा आवडतात का त्याला? खरं हो, बघतो तो. त्यांनी एक फिल्म बनवली, स्वतःहून फिल्म बनवली. म्हणजे स्वतःच डिरेक्ट केली, स्वतःच लिहिली, स्वतःच कॅमेरामॅन आहे, स्वतःच एडिट केली. अशी एक बारकी शॉर्ट फिल्म बनवली. मग ती शॉर्ट फिल्म मी जेव्हा बघितली, मी आणि निवेदिताने, तेव्हा म्हणजे ती बघितल्यानंतर मला अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं की अरे, या वयात तुझा जर एवढा थॉट आहे मोठा, एवढं तू जर त्याला कळू शकता याच्यामधलं सर. म्हणजे काय, आणि काय असतं, आर्ट ही शेवटी तुम्ही शिकवून किंवा हे करून येणार नाही. ती म्हणजे काय, तुम्हाला उपजत तुमच्यात असावी. तुम्ही ती कशी फुलवताही जास्ती महत्व, कशी तुम्ही प्रेझेंट करताही जास्ती महत्वाचं असतं. आणि त्यावेळी तो करतोय, मला काही न विचारता करतोय, तो हे जास्ती चांगलं आहे. एकदा नाव सगळ्यांना सांगा, कारण तुम्ही त्यांना फक्त माझ्या मुलांनी सांगितलं, तुम्ही नाव नाही. माझा मुलगा अनिकेत, त्यांनी लिहिलेली अनिकेत. सो मित्रा, अनिकेत, यू आर अ व्हेरी फॉर्च्युनेट सन. तू खूप लकी असा मुलगा आहेस की इतकं छान भरभरून तुझे वडील तुझ्याबद्दल बोलतायत. एखाद्या कार्यक्रमामध्ये माझ्या वडिलांनी देखील असं माझ्याबद्दल बोललं तर मला फार आनंद होईल. साहेब, तुम्ही घड्याळ नाही घातलं का? घड्याळ आहे ना? लपवलं होतं थोडं. लपवलं घड्याळ? लपवलं होतं? कोणत्या कंपनीचं घड्याळ आवडतं? राष्ट्रवादीचं घड्याळ. छान घड्याळ. साहेब, तुम्हाला घड्याळातला मोठा काटा आवडतो का छोटा काटा आवडतो? हा, दोन्ही काटे आवडतात. आणि तिसरा काटा सुद्धा आवडतो, कारण ते हेच काम करत नाही तोपर्यंत घड्याळ पुढे जात नाही. विलासरावांनी विलासराव परदेश दौऱ्यावरती गेले होते, त्यावेळेला त्यांनी आबांच्या हाती सर्व सूत्र देऊन त्यांना मुख्यमंत्री केलेलं होतं. पण मग तुमच्या वेळेला मात्र असं का घडत नाही? म्हणजे सगळ्यांनाच भीती वाटते का तुमची? तसं नाही. मी पण विलासराव मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री होतो 99 पासून. आणि त्यावेळेला ते गेलो, त्यावेळेला त्यांनी मला सूत्र दिली होती. नाही, पण परंतु यावेळेला मात्र काही त्यांनी ते जे होते अशोकराव चव्हाण, त्यांनी असं म्हणतात की त्यांनी काही दिली नव्हते. कदाचित त्यांना असं वाटलं होतं की त्यांना लवकर जायचं आहे, तर दुसरीकडे सूत्र देऊन कशाला आणखीन आहे तेवढे दिवस सुद्धा आपण कमी करून घ्या. असो, इतकं छान निखळ आणि स्पष्ट बोलतायत, तर मला असं वाटतं आजच्या इथल्या तरी ऑडियन्सला एक छान संधी आहे. तुमच्यासमोर 2 मोठी माणसं बसलेली आहेत, तर तुमच्या मनात जर का काही प्रश्न असतील तर तुम्ही त्यांना बिनधास्त विचारू शकता. घाबरायचं कारण नाही, मी आहे घाबरायला. प्लीज. सर्वप्रथम भुजबळ साहेबांना आणि अशोक मामांना माझा नमस्कार. माझा प्रश्न आहे भुजबळ साहेबांसाठी की भुजबळ साहेब राष्ट्रवादीत तर राहावेच, पण मातोश्रीवरही कधीतरी संपर्क ठेवावा. जय महाराष्ट्र. लोकांची इच्छा आहे की मातोश्रीवर देखील तुमचा संपर्क राहावा, जनसामान्यातनं आलेली. नाही, मला असं वाटतं ते तसं ठीक आहे. त्या पूर्वी त्या शिवसेनेत होतो त्यामुळे रोजचा संपर्क असायचा. आता शिवसेनेत नाही, शिवसेनेच्या विरोधी बोलतो, काम करतो, दुसऱ्या पक्षात आहे.
तरी सुद्धा अलीकडे कधीतरी माझा फार पहिल्यासारखा नाही पण थोडाफार संपर्क अतिशय थोडा, म्हणजे वर्षातून एकदा वाढदिवस असेल किंवा इतर काही गोष्ट असतील तर त्यावेळेला फोन वगैरे करत असतो, बोलत असतो, बाळासाहेबांशी बोलतो, उद्धवशी बोलतो. त्यामुळे पहिला एवढा नाही पण थोडा संपर्क आहे. पुढचा प्रश्न. मला भुजबळ साहेबांना असं विचारायचं आहे की तुम्ही फार कमी हसता. याची आम्हाला खूप भीती वाटते. प्लीज तुम्ही हसत राहा. त्यामुळे महिला वर्गांची मतं तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचतील. मला उलट असं सांगायचं आहे की आता तरी मी ठीक आहे, परंतु शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये जवळजवळ 15-20 वर्ष जे आहेत माझ्या मिशा ज्या आहेत अशा टोकदार, अशा म्हणजे अण्णासाहेब पाटलांच्या होत्या ना तशा अगदी टोकदार अशा त्या मिशा असायच्या. त्यावेळेला तर मला लोक तसं फारच घाबरायचे. त्यामुळे मी आता अतिशय सामान्य लोकांसारखा दिसतो, वागतो आणि बोलतो सुद्धा. घाबरण्याचं काही कारण नाही. म्हणजे पक्षाप्रमाणे बदलता की काय? नाही, मी महापौर झालो त्याच वेळेला मला असं वाटलं शिवसेनेत असताना की आपण नुसत्या मिशा ठेवल्या तर मुंबईतला महापौर म्हणून लोकांनी जवळ यायला पाहिजे, त्यांचे प्रश्न सांगायला पाहिजे, लोक पळतील मला पाहून, म्हणून मी मिशी कापून टाकली त्यावेळेला. पुढचा तिसरा प्रश्न. मला भुजबळ सरांना प्रश्न करायचा आहे की ते नेहमी सदरा आणि कोटामध्ये दिसतात, तर ते टी शर्ट ट्राय का नाही करत? टी शर्ट मध्ये ते छान दिसतील. अशोकराव, आता तुम्ही कुर्ता पैजामा घाला आणि टी शर्ट मी घालायला सुरुवात करतो. मला तर आता काय घालावं हाच प्रश्न पडला. परंतु ठीक आहे, मी जरूर तुमच्या सूचनेचा जो आहे जरूर विचार करेन. शाहरुख खान बरोबर शाह द SRK बरोबर तुम्ही काम केलं तर त्याचा आठवण तरी. शाहरुख के साथ मैंने 4 पिक्चर है की 4 पिक्चर केलीत त्याच्यावर. कर्ण अर्जुन एक केलंय, येस बॉस, नंतर गुड्डू एक केलेली फिल्म, आणखी एक फिल्म केली, 4 एकत्र मी केली त्याच्यावर. तर माझा अनुभव त्या माणसाबद्दल अतिशय चांगला आहे. अच्छा. काही बाकीचे काही कुठे काही मिळू दे, पण मला तो माणूस म्हणून पण आवडला आणि मला नट म्हणून पण आवडला. त्याच्याने माझी चांगली जमायची, कारण आम्ही पण शोधणेवाले, वो भी शोधणेवाला, की काय काय वेगळं वेगळं करता येईल. तर कधीतरी आम्हाला राहायला नाही की मी त्याला म्हणायचो, शाहरुख आहे मुझे लगता है अगर, म्हणजे त्यांनी रिहर्सल केलेलं असायचं तोपर्यंत, शाहरुख है मुझे लगता है कि अगर आप भी अगर ऐसा करे तो कैसा लगेगा, देखिए मुझे लगता है ऐसे. क्या बात करत ऐसा, चलो चलो रिहर्सल करेंगे. परत तो रिहर्सल करणार वेगळी त्याची. पण त्याला परत जर सांगितलं की नाही थोडा अच्छा चलो परत रिहर्सल, म्हणजे मेहनत घ्यायची, सॉलिड तयारी. आणि मेहनत घ्यायची सॉलिड जी तयारी ज्या माणसाकडे आहे तो कधीच अपयशी ठरू शकतो. एनिवे, आपला बोलता बोलता वेळ कसा गेला कळलंच नाही. आपण ह्या कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे वळलेलो आहोत आणि लवकरच आपण संपवत आहोत कार्यक्रम. पण त्याच्या आधी मला एक छोटीशी फरमाईश आहे. आजचा आपल्या कार्यक्रमामध्ये नेते आणि अभिनेते हे दोघेही जण ज्या वेळेला उपस्थित आहेत त्यावेळेला माझी तुम्हाला एक छोटीशी फरमाईश आहे की तुमचं नाशिक तसंच शिरवाडकरांचं देखील नाशिक. तर आणि तुम्ही सुरुवातीचे अभिनेते आणि मग आत्ताचे नेते, तर माझी अशी तुम्हाला फरमाईश आहे की नटसम्राट मधलं एक 4 ओळी तुम्ही आमच्यासाठी त्या स्टाईलमध्ये वाचून दाखवा. मी हे पुस्तक देखील घेऊन आलेलो आहे. मी अहो गुप्ते, तुम्ही मला मोठं संकटामध्ये टाकलेलं आहे हो. नटसम्राट आणि त्यातलं हे जे आहे ही वाक्य जी मी स्वगत जे आहे ते मला बोलायला सांगताय. म्हणजे असं आहे की हिमालयाच्या उंची एवढ्या एका कलाकारानं जे म्हटलेलं आहे किंवा सादर केलेलं आहे ते काय माझ्यासारख्या का ढेपळाला तुम्ही सांगताय की बोलून दाखवा, लोक काय म्हणतील हो? नाही नाही नाही, झटपट तुलना करतील ना का हा काय म्हणते. बरं, त्याच्यामध्ये एक आहे की त्या नाटकामध्ये अगोदर काहीतरी एक दिग्दर्शक वगैरे असतो. आता अशोक तुम्ही आम्हाला सांगा जरा दिग्दर्शन करा कुठे काय बोल. त्याने एकदम पुस्तक हातात दिलं सांगा तर वाचा. नुसतं वाचून कसं चालेल हो? नाही नाही, करून दाखवा, सुंदर करून दाखवा. अरे कोणी घर देता का? घर
एका तुफानाला. कोणी देता का घर? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून जंगलात हिंडताय. जिथून कुणी उठवणार नाही अशी जागा धुंडताय. कुणी घर देता का घर? खरंच सांगतो बाबांनो, तुफान आता थकून गेलंय. झाडा झुडपात, डोंगर दऱ्यात अर्ध अधिक तुटून गेलंय. समुद्राच्या लाटांवरती, वणव्यांच्या जाळावरती झेप झुंजा घेऊन तुफान आता खचलं आहे. जळके तुटके पंख पालवीत खुरडत उडत आहे. खरं सांगतो बाबांनो, तुफानाला तुफानपणच नडताय. पण कुणी घर देता का रे घर? तुफानाला महाल नको, राजवाड्यांचा सेट नको, पदवी नको, हार नको, थैली मधली भेट तर नकोच नको. एक हवं लहानच घर, पंख मिटून पडण्यासाठी. एक हवी आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी. आणि विसरू नका बाबांनो, एक तुळशी वृंदावन हवं मागच्या अंगणात सरकारसाठी. सरकार सरकार सरकार. जस्ट ग्रेट, माइंड ब्लोईंग. शब्द नाहीत, काही त्याला काही शब्द नाही. कमाल 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 कमाल. जिथे डायलॉग्स ज्याला म्हणतात ना त्याप्रमाणे झालं. जिथे पाहिजे तिथेच बरोबर हे देऊन कृपया नवीन येणाऱ्या अभिनेत्यांनो बघा की आज आम्ही खरं तर नेते आणि अभिनेते बाजूबाजूला बसवले, पण त्याच्यामध्ये दोघही जण शेवटी अभिनेते किती ग्रेट आहेत हे तुम्हाला आता दिसलेलं आहे. पण काय माहितीये, आता मी विचार करतोय हळूहळू राजकारणात जावं किंवा काय. क्या बात आहे, खूप छान. आणि सर्व प्रेक्षकांना एक आणि समीक्षकांना एक वैधानिक इशारा की आत्ताचा जो परिच्छेद होता हा केवळ एक नाट्य परिच्छेद होता. त्याच्यामधनं कुठल्याही प्रकारचा द्वयर्थ कृपया काढू नये. आणि भुजबळ साहेबांचं घर हे एक खरोखर आदर्श घर आहे. कार्यक्रम संपता एक तुमच्यासाठी आमच्या बँडनी खास सर्वांसाठी एक छान मेडली आणि एक पॅरडी सॉन्ग असं बनवलेलं ते आपण ऐकूया. तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं, हो हैरान हूँ मैं. राम के बिना जरा परेशान हूँ मैं, हो परेशान हूँ मैं. ओ कुर्सी के लिए सोचा ही नहीं दादा उतावले होंगे. छोड़ जाऊं तो PWD के कागज लौटाने होंगे. छोड़ जाऊं कभी तो ये लगता है जैसे रामटेक ने बांध रखा है. हो मैं तो नाराज नहीं, हैरान हूँ मैं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.